लग्नानंतर पती पत्नीचं नातं आयुष्यातील अनेक चढ उतारांना तोंड देत पुढे जात असतं। मात्र तरीही काही लोक लग्न करत असताना आपल्या आयुष्यातील सत्य लपवून ठेवत असतात। पुढे जाऊन आयुष्यातील काही गोष्टी लपवणं महागात देखील पडू शकतं। काही लोक अशा अनेक चुका करतानाही पाहायला मिळाली आहेत। पती पत्नीशी निगडीत असाच एक हैराण करणारा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात नवऱ्याला त्याच्या बायकोचं सत्य तब्बल संसाराची 16 वर्ष सोबत घालवल्यानंतर समजलं आहे। दरम्यान 16 वर्षांनंतर हे सत्य समोर आल्यानंतर प्रत्येक जण हैराण झालेलं पाहायला मिळतंय। पती पत्नीच्या आता घटस्फोट झाला असला तरी त्याच्या पायाची सुरुवात 2007 मध्ये झाली होती। चीनमधील हे प्रकरण असून चेन झिकिसियान नावाच्या व्यक्तीनं यू हुआ नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं। ही मुलगी त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान होती। लग्नाच्या काही महिन्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती। चेन बाप होणार असल्यानं इतका खुश होता की त्याला शंका देखील नव्हती। ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा चेन जियांगशी प्रांतातील डेक्सिंगमध्ये राहायचा। कामाचा लोड असल्यानं तो फार कमी वेळेस घरी असायचा। दरम्यान यावेळी यू हिनं दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता। मात्र ड्रायव्हर पतीला देखील हेच वाटलं की हे माझंच मूल आहे। मात्र 2019 मध्ये ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीनं तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं सांगितल्यावर शंकेची पाल चुकचुकली। यावेळी चेन यानं यू हिला याबाबत विचारणा केली। त्यावेळी पुन्हा एकदा यू हिनं सांगितलं की हे मूल माझंच आहे, आता तुला तिसरी मुलगी झाली आहे। चेनला 2020 साली सत्य समोर आल्यानंतर मोठा धक्का बसला होता। यावर्षी त्याला समजलं की आपल्या पत्नीचा विवाहबाह्य संबंध आहे, तेव्हा तो मानसिकरित्या खचून गेला होता। एवढंच नाही तर तिनं शांग्राओ चौथ्या मुलीला जन्म दिला होता। चेननं गुपचूप जाऊन चाचण्या करून घेतल्या। रिलीज फॉर्ममध्ये त्याचं नाव आणि फेक स्वाक्षरी होती। त्यानंतर हेच मुद्दे घेऊन तो कोर्टात गेला। त्यावेळी न्यायालयानं आदेश दिला की चेनला त्याच्या 2 मोठ्या मुलींची कस्टडी देण्यात यावी आणि त्याला पत्नीला पोटगी द्यावं लागेल। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।